आणि तो सिकंदर म्हणायला लागला फकीराला, तुमचं नाव मोठं ऐकलंय मी, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, काहीतरी मागा, मला देण्याची इच्छा आहे तुम्हाला. 2-3 वेळेस म्हटला, बोललाच नाही मला तो फकीर. 3-4 वेळेस बोलला आणि 4थ्यांदा जेव्हा बोलला आणि अशी नजर त्याच्याकडे केली, हा म्हणतोय काहीतरी मागा, मला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तो फकीर म्हटला, तुला द्यायचंयच ना मला काहीतरी, मग एक कर, तू जे माझ्या अंगावरती सावली धरली की नाही, तिथून थोडं बाजूला हो, मला दुसरं काय पाहिजे, तिथून थोडा बाजूला हो, मला तुझ्याकडून दुसरं काय पाहिजे. सिकंदर अर्धा हादरला, माणूस अर्धा हादरला. का? त्याच्याकडे काहीच नाही आणि याची इच्छा काय, मला जे सृष्टीकडून ऊन भेटते ते मला खाऊ दे. याला म्हणायचं जग जिंकणं. तुकोबारायांनी कोणाला पैसे दिलेच माझा सोहळा करा म्हणून, इथं तर सोहळा होतो. तुका म्हणे होतो वैकुंठी सोहळा या ही भूमंडळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी असे. हे कशा करता होतं, जे जगाकडे संपत्ती आहे ती संताकडे नाही, आणि जी संताकडे संपत्ती आहे ती जगाकडे नाही. आणि म्हणून जो कोणालाच आकळत नाही, भाव बळे आकडे निष्ठावंत भाव, निर्धार वर्म चुको नये, ही साधूची निष्ठा. 2 लक्षणं झाली. तिसरं निष्काम. ज्यांच्या जीवनातल्या सगळ्या कामना संपल्या त्यांना साधू म्हणा. कसल्या प्रकारचा आता काम नाही, काम नाही, काम नाही झालं पाहिजे, सगळ्या कामना संपल्या. निष्कामी ज्यांचं जीवन आहे, निष्काम म्हणजे कामना संपलेलं जीवन. काय काम नाही, काय मागणी, काहीच मागणी नाही. तुम्ही आम्ही काय देऊ, देवच प्रत्यक्ष उभा असला सुद्धा तुकोबा आहे म्हणतो, देवा तुझ्याकडून आम्हाला काही पाहिजे नाही. हे निष्कामी जीवन. काय इच्छा आहे काय त्यांच्या, काही. आणि जिथं कामना आहे, जिथं इच्छा आहे तिथं दुःख आहे. मग तो कोणी असू द्या, कामना म्हणजे आशा, मग देव असला तरी तिथं दुःख आहे. आशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दिन केली देवाशी, कथा कायशी इतराची. आशा खूप ताकदवान असते. पण संत सुखी काय, त्यांच्या जीवनातल्या आशा संपल्या. आशेच्या पलीकडे ज्यांचं जीवन गेलं संत म्हणतात. आणि जिथं जिथं आशा आहे तेवढे तेवढे नागवलेले फजिती करते आशा. आशेचं नावच दुसरं फजिती. आशेचं नावच काय दुसरं फजिती. ऐका, एक साधू त्याने सर्व सोडलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण करण्याकरता जीवन आता वाहून टाकले. तो एके दिवशी नदीच्या किनाऱ्यावरती बसलेला आहे, भगवंताचं भजन करत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्व संग त्याग केला, भगवंताचं नामस्मरण करण्याकरता नदीच्या किनाऱ्यावरती बसलाय. आणि सकाळी सकाळी त्या गावातल्या काही बाया धुणी धुण्याकरता नदीच्या काठावरती आल्या. बघा आशा, बघा धुणी धुण्याकरता कुठं आल्या, नदीच्या काठावर. पूर्वीच्या काळामध्ये हे कपडे धुण्याकरता आमच्याकडे ओहळ, नदी, जे गावाच्या बाहेरून जे वाहणार आहे ना ओहळ, तिथं जायच्या बाया. आता काय तेवढं टेन्शन राहिलं नाही, आता सगळं वॉशिंग मशीन घरामध्ये येऊन बसले, काही टेन्शन आलं नाही तेवढं काम. आता सगळे मला वाटतं जवळजवळ 90% कामं तुमची हलकी झाली. तरी म्हणतात सकाळपासून दम नाही आमच्या हातात, करते काय नेमकं, काय नेमकं सकाळ तुमच्या हातामध्ये दुसरं काय असतं, रिमोट तेवढं आहे, बटन दाबून दाबून हात दुखायला लागला. मोबाईल पडला की रिमोट येतं, रिमोट पडला की मोबाईल. मग आता जेव्हा 50 वर्ष म्हणजे जवळजवळ 30-40 वर्षाला पट्टा लागतो कमरेला. आमची म्हातारी 90 वर्षाची असून सुद्धा कितकित खंड पंढरपूरच्या वाटला धावत असते पुढे. आणि म्हणून ते सकाळी सकाळी बाया गेल्या. आणि हा साधू भजन करता 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 सहज नजर त्या बायांकडे गेली. त्या स्त्रियांमधली एक स्त्री एवढी सुंदर होती, तिला पाहिलं या साधूचं भजन बंद पडलं. आशा तुकोबाराजे म्हणते ते प्रमाण खरंच आहे.
स्त्रियेचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा परमार्थ घासवतो महाराज, परमार्थ एवढी ताकद त्यांच्याकडे. आणि जो या गोष्टीपासून वाचला, दोन गोष्टीपासून, भारताला तिसरी गोष्ट आढळणारी कोणती नाही. कोणती? कनका आणि कांता द्वय कातराया. ऐका, खूप गोड आहे. कनका आणि कांता द्वय कातराया, केल्या विधीने नर कातराया. जो नर सापडेना कातराया, तो योग्य जाना नर कातराया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.